आज आपल्याबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99चे कार्याध्यक्ष आणि विनोद कुलकर्णी या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत. तर आपण या कार्यक्रमाचा आढावा आपण कार्यक्रमाची जरा होते. कार्यक्रम आता आपले 4 दिवस होणार आहेत. उद्या शुभारंभ होतो आणि ग्रंथदिंडी, सगळ्या प्रदर्शनाचे उद्घाटन, कवी कट्टा, गझल कट्टा या प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन हे कार्यक्रम उद्यापासूनच चालू होत आहेत. आणि 2 तारखेला मुख्य सोहळा आहे, ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मृदुला गर्ग ह्या देशपातळीवरच्या साहित्यिका ह्या सगळ्या येणार आहेत. आणि सलग 4 दिवस वैचारिक मेजवानी आहे. संध्याकाळी आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे फोक-आख्यान, भारूड यासारखे कार्यक्रम आहेत. मनोरंजन व्हावं म्हणून हास्य जत्रासारखा कार्यक्रम आहे, नाटक आहे. अशा अनेक गोष्टी सातारकरांना इथं पाहायला मिळणार आहेत. आणि 32 वर्षानंतर हा सोहळा होतोय. पुढं किती वर्षांनी होईल याची शाश्वती नाही, तर ह्याचा आनंद, याची देही, याची डोळा लोकांनी घ्यावा अशी माझी विनंती. 32 वर्षापूर्वी भाऊसाहेब महाराष्ट्र छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांनी मला वाटतं या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले होते. त्यानंतर आता त्यांचे चिरंजीव श्रीमान छत्रपती शिवाजीराजे भोसले हे आता या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहे. तर ते जरा बाबांविषयी थोडं सांगा आपल्या कार्यक्रमाला. शिवेंद्रराजे हे अतिशय सुसंस्कृत असे नेते आहेत. शिवेंद्रराजेंनी मला खूप पाठिंबा दिलेला आहे साहित्य चळवळ वाढवण्यासाठी. मुळात शिवेंद्रराजेंचीच निवड स्वागताध्यक्षपदी का केली हा सुद्धा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. तर मुळात साताऱ्यात साहित्य चळवळ वाढावी ही प्रेरणाच अभयसिंहराजेंकडून मी घेतलेली होती. की त्यांनी 93 साली जे साताऱ्यात साहित्य संमेलन घेतलं, तर त्यातून त्यांची अपेक्षा होती की साताऱ्यातील साहित्य चळवळ वाढावी. तर ज्यांच्या हातात त्यांनी सूत्र दिली त्यांनी काही काम केलं नाही आणि ही चळवळ तशी खंडित होण्याच्या मार्गावर होती. 20 वर्षांनी पुन्हा मी ही चळवळ अभयसिंहराजेंच्या जी काय मनात स्वप्न होती ते पूर्ण करण्यासाठी मी हातात घेतली आणि शिवेंद्रराजेंना भेटलो. आणि भविष्यात आपण साताऱ्यात साहित्य संमेलन घेऊया, तुम्ही मला पाठिंबा द्या अशी विनंती मी त्यांना केली. आणि ती विनंती त्यांनी मान्य केली. आणि ती विनंती त्यांनी मान्य केल्यामुळं आज आपण साताऱ्यातला हा साहित्याचा सोहळा अनुभवतोय. शिवेंद्रराजेंनी चांगलं पाठबळ मला दिलेलं आहे आणि जिथं जिथं मला आवश्यकता वाटली तिथं तिथं त्यांनी सहकार्य केलं. मराठ्यांची राजधानी असलेला हा सातारा आहे. या सातारा, ऐतिहासिक सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सातारा शहरामध्ये त्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्या सर्वांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थित असेल आणि विनोद कुलकर्णी सर आपल्याला या कार्यक्रमासाठी पोहणं कधीच आपल्याला हाती. स्वराज्य विस्तारक शाहू महाराज साहित्य नगरी सजलेली आहे. सातारकरांसाठी प्रवेश विनामूल्य आहे, मोफत आहे, कुठल्याही पाचची गरज नाही. आपण कार्यक्रमाला या आणि याची देही, याची डोळा असा एक मंत्रमुग्ध करणारा, कायम स्मरणात राहणारा ऐतिहासिक असा साहित्य संमेलनाचा 4 दिवसाचा सोहळा अनुभवावा अशी माझी विनंती आहे. स्टेडियमवर छत्रपती स्वराज्य विस्तारक शाहू महाराज